मी आज निघाले मावस भावाच्या लग्नाला. तर मी, नणंदबाई, समर्थ, सम्राट आणि पोचल्यानंतर हे बघा पूर्ण घर भरून लग्नाचं साहित्य, डेकोरेशनचं, स्वयंपाकाचं. आज आहेत हळदी आणि हे आहेत रिटर्न गिफ्ट आणून ठेवलेले आहेत त्यांनी, पोळी डबे आणि चौरंग. हे आहे दळण. त्यानंतर लागलं नवरी लग्न काढून येणार आहे, तर डेकोरेशनचं काम मला दिलेलं होतं. मी आणि पिंकोने दोघीने मिळून, पिंको म्हणजे माझी मावस बहीण, दोघीने मिळून छान असं आम्ही नवरीच्या वेलकमची तयारी सुरुवात केली. आणि पोरं बसले होते टी व्हीवरती छान असं कार्टून बघत. तर डेकोरेशन कसं वाटलं सांगा. घरगुती पद्धतीनं जे घरात साहित्य होतं, फुलं तेवढंच आम्ही साधे ही आहे माझी मावस बहीण पिंकू. अशा पद्धतीनं आम्ही गेटपासून देवघरापर्यंत छान असं डेकोरेशन करून घेतलं. आणि थोड्याच वेळात लग्न काढून नवरी येणार आहे. लग्न काढून हे पद्धत मराठवाड्यातली आहे, कदाचित तुम्हाला माहितीही नसेल आणि काही लोकांना माहिती असेल. तर अशा पद्धतीचं आमचं डेकोरेशन झालं. त्यानंतर आम्ही आवरावरी केली आणि तितक्यात आली नवरी आणि नवरदेव लग्न काढून घेऊन आले. तर नवरीचं छान अशी ऑक्शन केलं आणि घरामध्ये पहिल्यांदा नवरीनं पाय ठेवला आणि घरामध्ये आली आणि किती छान अशी जोडी दिसते. त्यानंतर देवघरामध्ये देवाची छान अशी आरती केली आणि दर्शन घेतलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा.